आरवच्या चेहऱ्यावर एक तिखट हास्य उमटले. पायल पुन्हा रागात म्हणाली, आजपासून मला 50 लाखांचा टोमणा मारू नका, कारण तुम्ही मला भीक नाही दिली. ॲडव्हान्स दिला आहे. त्या बदल्यात तुम्ही मला तुमच्या तालावर पुढील 3 महिने नाचवणार आहात. माझ्याकडून काम करून घेणार आहे. त्यामुळे आता जर तुम्ही मला 50 लाख रुपये दिल्याचे बोलले तर मी ही गप्प बसणार नाही आणि तुम्हाला असे उत्तर देईन की तुमची बोलती बंद होईल. मी त्या दिवसाची वाट पाहीन जेव्हा तू माझी बोलती बंद करशील. आरवने उलट उत्तर दिले आणि तीक्ष्ण नजरेने तिच्याकडे पाहिले. तुमच्याशी बोलणं आणि भिंतीवर डोकं मारणं दोन्ही सारखेच आहे, असे बोलून पायलने तोंड फिरवले आणि दुसरीकडे पाहत म्हणाली, माझा फोन आणि माझी बॅग रिहर्सल हॉलमध्ये राहिले आहे. तू घरी पोचण्यापूर्वी तुझे सामान घरी पोचेल. आरवने लगेच उत्तर दिले आणि गाडीचा वेग वाढवला. इकडे रुद्र मधूकडे पोहोचला तर ती तिच्या पप्पांना खाऊ घालत होती. त्यामुळे रुद्रला यावेळी तिला काही बोलणे योग्य वाटले नाही. तेवढ्यात मधूची नजर त्याच्यावर पडली आणि तिने आईच्या हातात जेवणाचं ताट दिलं आणि म्हणाली, आई तू हे पप्पांना खाऊ घाल. मला रुद्रशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मी लगेचच येते. ओके बेटा. आईने हे बोलताच मधू उठली आणि रुद्रकडे आली आणि म्हणाली, या कठीण काळात तुम्ही मला साथ दिली. रुद्र, त्यासाठी मी तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहे. तरीही मनापासून थँक्यू. रुद्राच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. मधू पुन्हा म्हणाली, आता पप्पा बरे आहेत आणि त्यांना काही दिवसात डिस्चार्ज मिळेल. आज माझे मामासुद्धा येणार आहेत. त्यामुळे आता जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मुंबईला परत जाऊ शकता, कारण मला माहीत आहे की तुमच्या इथे राहिल्याने तुमचे खूप नुकसान होणार आणि तुमच्या नवीन TV शोचे शूटिंग परवापासून सुरू होत आहे. आरव सरांनी पहिल्यांदाच तुम्हाला त्यांच्या प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या शोचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली आहे. तुम्हाला परत गेले पाहिजे रुद्र, कारण काहीही असो आरव सरांना अनप्रोफेशनल लोक आवडत नाहीत. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडेल. ते तुम्हाला त्यांच्या शोमधून बाहेर करतील. म्हणून प्लीज आता परत जा. तुझ्या वडिलांना डिस्चार्ज मिळताच मी इथून निघून जाईन, पण जोपर्यंत तुझे वडील येते आहेत तोपर्यंत मी येतेच राहीन, रुद्र म्हणाला. मधूने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीच्या बाहेर आणले आणि म्हणाली, मला माहीत आहे रुद्र, तुम्हाला माझी इतकी काळजी का आहे. तुमचे माझ्यावर प्रेम आहे हे देखील मला माहीत आहे. मधू हे बोलताच रुद्र तिच्याकडे पाहू लागला आणि मधू त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, पण तुम्हाला हे माहीत नाही की मी पण तुमच्यावर प्रेम करते. मधूकडून तिच्या प्रेमाची कबुली रुद्रने ऐकताच त्याची बोलती बंद झाली आणि डोळे न मिचकवता तो तिच्याकडे पाहू लागला. मधू हसत म्हणाली, आता माझ्याकडे असं नका बघू. तुम्हाला माझ्याकडून जे ऐकायचे होते ते मी सांगितले आहे. मधूने हे बोलताच रुद्रच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याने मधूचा हात पकडून तिला मिठी मारली आणि म्हणाला, आय लव्ह यू मधू. आय लव्ह यू टू मधू. रुद्रकडे पाहत म्हणाली. तिने रुद्रच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली, प्लीज रुद्र, मी काय बोलले ते समजून घ्या आणि परत जा. पप्पा आता बरे आहेत आणि आई आणि मी त्यांची काळजी घेण्यासाठी इथे आहोत आणि आता माझे मामा आणि मामी पण येणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी न करता मुंबईला जा आणि तुमचे काम करा, कारण हा तुमच्या करिअरचा प्रश्न आहे माझ्यासाठी. कारण आता तुम्हाला फक्त तुमच्यासाठीच नाही तर माझ्यासाठीही तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. ठीक आहे, मी निघतो आहे, पण जाण्यापूर्वी मला तुझ्याशी पायलबद्दल बोलायचे आहे, रुद्र म्हणाला. तेव्हा मधू हसत म्हणाली, रुद्र, तुम्हाला काही बोलायची गरज नाही, कारण मी तिच्याशी थोड्या वेळापूर्वी बोलले आहे. आता आमच्यामध्ये सर्व काही ठीक आहे. काय, याचा अर्थ पायलने तुला सगळं सांगितलं, रुद्रने विचारले. नाही, तिने मला आत्ता काही सांगितलं नाही, पण तिने मला सांगितले आहे की मी मुंबईत आल्यावर ती मला स्वतः सर्व काही सांगेल आणि मी तिला वचन दिले आहे की ती मला स्वतःहून सत्य सांगेपर्यंत मी तिला कोणताही प्रश्न विचारणार नाही. एवढं बोलून मधू हसली. रुद्रच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. त्याने मधूच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला, जेव्हा तुम्ही दोघी मैत्रिणी तुमचा प्रश्न स्वतःच सोडवत आहे तेव्हा मी हस्तक्षेप करू नये, म्हणून मी ठरवले आहे की मी आजच मुंबईला परत जात आहे. मधूचा आनंद आणखीनच वाढला. तिने रुद्राच्या छातीला मिठी मारली आणि म्हणाली, मला तुमची खूप आठवण येईल रुद्र. मला पण तुझी आठवण येईल मधू.
माझ्यासाठी स्वतःची काळजी घे आणि तुला माझी गरज भासली तर मला लगेच कॉल कर, ठीक आहे? रुद्र म्हणाला. मधूने हळूच मान हलवली. आरवने घराच्या दारात गाडी थांबवली असता एका नोकराने लगेचच त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडला. आरव बाहेर येताच त्याला गाडीची चावी दिली आणि गाडीच्या पलीकडे जाऊ लागला. पायलनेही तिचा सीटबेल्ट काढायला सुरुवात केली. आरवने येऊन तिच्या बाजूचा दरवाजा उघडला. पायल त्याच्याकडे न पाहता म्हणाली, मला तुमच्या मदतीची गरज नाही, मी स्वतः चालू शकते. पायलने हे बोलताच आरवने तिच्याकडे एकटक पाहिलं आणि रागाने पुन्हा गाडीचा दरवाजा बंद केला आणि हाताची घडी बांधून गाडीला टेकून उभा राहिला. पायलला त्याचं वागणं अजिबात आवडलं नाही. तिनेही रागाच्या भरात गाडीचा दरवाजा उघडला आणि तिचे पाय सांभाळत गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण पाय जास्तच दुखत असल्याने तिला पाय जमिनीवर ठेवता येत नव्हते. आऊच! पायलच्या तोंडून पाय खाली ठेवताच एक उसासा बाहेर पडला. पण तरीही तिने हिंमत एकवटून दुसरा पाय जमिनीवर ठेवला. यावेळी तिच्या शरीराचा संपूर्ण भार तिच्या पायांवर होता. पायलला जास्त वेदना जाणवू लागल्या, पण तरीही तिने स्वतःला सांभाळले. आरव डोळ्यावर चष्मा लावून बाजूला उभा राहून तिला त्रास होताना पाहत होता. पायलने गाडीचा दरवाजा बंद करून आरवकडे बघितले, पण तिने पाहताच आरवने तोंड फिरवले. किती निर्लज्ज माणूस आहे हा. हो, मी सांगितले होते की मला त्यांच्या मदतीची गरज नाही, पण असे नाही की हे पाहू शकत नाही. मला किती त्रास होत आहे. अरे, डोळ्यांना स्टाईल करण्यासाठी चष्मा लावला आहे की हा आंधळा आहे? पाहूनही तोंड फिरवले. काही हरकत नाही, मलाही त्यांच्या मदतीशिवाय आज जाता येणार नाही काय? मला फक्त 10 पावले तर चालायचे आहे. भोले बाबा, मी जाईन, पण मी त्यांच्याकडे मदत मागणार नाही. आरवने पुन्हा पायलकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, तिला माझ्या मदतीची गरज आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. पण ती एक जिद्दी मुलगी आहे. तिने माझी मदत मागितली तर तिचा स्वाभिमान कमी होणार नाही का? तिला वेदना सहन करण्याची खूप हौस आहे ना, तर मग करू देत सहन. मला तिची काय परवा. आरवने पुन्हा तोंड फिरवले. पायल त्याच्याकडे बघून पुढे जाऊ लागली. तिच्या प्रत्येक पावलावर तिच्या वेदना वाढत होत्या. 2 पावले चालल्यानंतर ती वेदनांमुळे पडायला लागली. तिला पडताना पाहून आरव तिच्याकडे जाऊ लागला. त्याला तिच्याकडे येताना पाहून पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि मनात म्हटली, थँक्यू भोले बाबा, यांच्यातील थोडी माणुसकी तरी जागी झाली. आरव तिच्या जवळ येऊन थांबला. त्याने चष्मा काढला, फुंक मारून साफ केला, पुन्हा शर्टला लावून पायलकडे न बघता पुढे निघून गेला. पायल रागाने दात खात म्हणाली, भोले बाबा, इतका वाईट माणूस मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. जगभरातील सर्व राक्षसांचे आत्मे यांच्यामध्ये सामावलेले आहेत. किमान एकाचा आत्मा बाहेर काढा म्हणजे यांच्यामध्ये 0.5% तरी माणुसकी जागी होईल. पायलचे बोलणे ऐकून आरवची पावले थांबली. तो थांबताच पायल मनात म्हणाली, अरे भोले बाबा, यावेळी खरंच माझे ऐकले असे वाटते. आता हा राक्षस मला अख्खं गिळून घेईल. नाही नाही, मला यांच्या पोटात जायचे नाही. पायल, काहीतरी विचार कर. पायल वळली आणि तिला जास्त दुखत असल्याचे नाटक करत म्हणाली, अरे भोले बाबा, तुम्ही मला खूप वेदना देत आहात. यापेक्षा तुम्ही मला उचलले तर बरं होईल. पायल एवढंच बोलली होती तेव्हा अचानक आरवने तिला आपल्या हातात उचललं. पायल त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली. आरव पटकन घरात जाताना म्हणाला, जोपर्यंत माझे नाटक संपत नाही तोपर्यंत मी तुझ्या भोले बाबांना तुला माझ्यापासून दूर नेऊ देणार नाही. 50 लाख दिले आहेत मी तुला. आरवच्या तोंडून पुन्हा 50 लाखांचे नाव ऐकून पायल रागाने म्हणाली, मला आत्ताच्या आत्ता खाली उतरवा. शटअप पायल, तू गेली 10 मिनिटे मेलोड्रामा करते. आता तोंड बंद ठेव, कारण मला मीटिंगला उशीर झाला आहे. मी तुला आयुष्यभर माझ्या हातात घेऊन फिरवू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट, आता जर तू परत बडबड केलीस तर मी तुझ्या तोंडावर टेप चिटकवून तुझे हातपाय बांधून तुला एका अंधाऱ्या खोलीत फेकून देईन, जेणेकरून तू तुझ्या तोंडावरची टेप काढू शकणार नाहीस आणि मी काही क्षण शांतपणे काम करू शकेन, समजले? आरवच्या तोंडून हातपाय बांधण्याचे ऐकताच पायलचा चेहरा फिका पडला. घाबरून तिने डोळे मिटले तर तिला तिच्या भूतकाळाची अंधुक सावली दिसू लागली, ज्यात ती एका अंधाऱ्या खोलीत हातपाय बांधून पडली होती. तिला स्वतःच्याच किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. तिने घाबरून डोळे उघडले तर समोर आरव उभा होता. घाबरून तिने आरवची मान मोठ्या ताकदीने पकडली. तिची नखे आरवच्या मानेला लागली.
पायल तू, असं म्हणत आरवने पायलकडे रागानं पाहिलं तर पायल खूप घाबरली होती. त्याची पावले अचानक थांबली आणि तो पायलकडे पाहू लागला. भीतीमुळे पायलच्या चेहऱ्यावर घाम येऊ लागला. काय झालं पायल, ठीक आहेस ना, आरवने विचारले. आरवचा आवाज तिच्या कानावर पडताच पायलने लगेचच डोळे उघडले आणि गडबडलेल्या डोळ्यांनी आरवच्या डोळ्यात पाहू लागली. तिला इतकी घाबरलेली पाहून आरवच्या चेहऱ्याचाही रंग उडाला. काळजी वाटून त्याने हळूच विचारले, तू ठीक आहेस ना पायल? पायलने नजर खाली करून हळूच हो मध्ये मान हलवली, पण तिने आरवची मान घट्ट धरली. तिला असे बघून आरव विचार करू लागला आणि पुढे जाताना मनात म्हणाला, हिला अचानक काय झाले? मी तर मस्करीने तिला बोललो होतो तिचे हातपाय बांधून तिला एका अंधाऱ्या खोलीत फेकून देईन, पण ही तर अशी घाबरली जणू काही मी खरंच तिच्यासोबत असेच केले आहे. आरव, तू पायलला का उचलून घेतले आहे? घरात येताच यशोदाचा आवाज आरवच्या कानावर पडला. त्याने लगेच दिवाणखान्यात उभ्या असलेल्या यशोदाकडे पाहिले, जी त्याला आणि पायललाच पाहत होती. पायलनेही तिच्याकडे पाहिलं आणि हळूच आरवला म्हणाली, मला खाली उतरवा सर. नाही, तुला पुन्हा वेदना होतील, आरव तिच्याकडे बघत पटकन म्हणाला. यशोदा त्या दोघांकडे आश्चर्याने पाहू लागली आणि त्यांच्याकडे आली आणि विचारले, काय चालले आहे ते कळेल का? आरवने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि पटकन पायलच्या खोलीकडे जाऊ लागला. पायलने स्वतः त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मला खाली सोडा, नाहीतर आजी माहीत नाही काय विचार करेल. मला खाली उतरवा. आरवने ना तिचं ऐकलं ना तिला काही उत्तर दिलं आणि तिला पायऱ्यांवरून तिच्या खोलीत घेऊन आला. त्याने पायलला पलंगावर बसवले आणि म्हणाला, इथे शांतपणे आराम कर. पायल काहीतरी बोलेल त्याआधी आरव लगेच तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायल मनात म्हणाली, अरे भोले बाबा, मी या घरात दुसऱ्यांदा आरव सरांच्या मिठीत प्रवेश केला आहे. माहीत नाही आजी आता माझ्याबद्दल काय विचार करेल. आरव खाली येताच यशोदा समोर उभी राहिली आणि आरवची पावले थांबली. यशोदाने आरवकडे पाहत विचारले, आरव काय चालले आहे ते कळू शकेल का? आणि घनश्याम भाईसाहेब आजारी असल्याचे खोटेच बोलून तुम्हाला फार्म हाऊसवर का पाठवले? आणि पायल हे घर सोडून गेली होती ना, मग ती इथे काय करते? आजी, मला आत्ता खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मला उशीर होतोय. तुझ्या इतक्या प्रश्नांची उत्तरे द्यायला माझ्याकडे वेळ नाही. एवढं बोलून आरव निघू लागला. तेव्हा यशोदाने त्याचा हात धरला आणि रागाने म्हणाली, थांब आरव, मी तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय कुठेही जाऊ देणार नाही. आरवने चिडून डोळे मिटले आणि परत यशोदाकडे पाहिले. यशोदाने पुन्हा विचारले, आणि आजकाल पायला मिठीत घेऊन का फिरत आहे? कधी तिला या घरातून हाकलून देतो तर कधी उचलून या घरात आणतो. हे सगळं काय करतोयस? मी माझं काम करत आहे आजी, आणि मी असं काही करत नाही ज्यामुळे तुम्हाला इतके प्रश्न विचारत आहे, आरव चिडून म्हणाला. आरवच्या गैरवर्तनाने यशोदाचा राग आणखी वाढला. तिने रागाने आरवचे दोन्ही हात धरले आणि त्याला स्वतःकडे वळवले आणि विचारले, तू मधूला तुझ्या नाटकातून का काढून टाकलेस आणि पायलला तुझ्या नाटकाची नायिका का केलीस? यशोदाचा प्रश्न ऐकून आरवने लगेच यशोदाकडे पाहिले. यशोदाने 1 मिनिट आरवच्या उत्तराची वाट पाहिली, पण आरवने काहीच उत्तर दिले नाही. यशोदाने आरवचे दोन्ही हात धरले आणि विचारले, आरव, मी तुला काही विचारते. तू पायलला मधूची जागा घेण्यासाठी कसे मजबूर केले? आरव रागाने म्हणाला, जर आधीने तुला सर्व काही सांगितले आहे तर मग तू मला का विचारतेस? तोच तुला सांगेन मी पायलला कसे हो करायला लावले. कारण मला जाणून घ्यायचे आहे की तू किती दिवस तुझ्याच सुडाची आग पेटवत जगणार आहेस. तू सर्व काही का विसरत नाहीस? यशोदाने रागाने विचारले. विसरून जाऊ? आमच्यासोबत जे झालं ते सगळं विसरू? आय एम सॉरी आजी, पण माझं हृदय तुझ्या इतकं मोठं नाही की मी माझ्या आई वडिलांच्या खुन्यांना इतक्या सहजासहजी माफ करू शकेन. जोपर्यंत मी अर्जुन शेखावतचा नाश करत नाही, त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, आरव रागाने म्हणाला. यशोदाचे डोळे भरून आले. तिने आरवच्या चेहऱ्याला खूप प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाली, आरव, तुला माहीत आहे ना बेटा, तूच माझा एकमेव आधार आहेस. देव न करो या सुडाच्या खेळात तुला काही झाले तर मी नक्कीच मरेल. प्लीज आजी, असं बोलू नकोस प्लीज. असं म्हणत आरवने आजीला मिठी मारली. यशोदा रडत म्हणाली, बेटा, सर्व काही विसरून जा, कारण मी माझा मुलगा आणि सून गमावली आहे.
पण तुला गमवायचे नाही. असे बोलून यशोदाने आरवकडे बघितले आणि म्हणाली, अर्जुनने जे गुन्हे केले आहेत त्यासाठी देवाने त्याला आधी शिक्षा दिली आहे. त्याने आपले सर्व काही हिसकावून घेतले आहे, तर देवाने त्यांच्यापासून त्यांची मुलगी हिसकावून घेतली. जर देवाने त्यांना शिक्षा दिली आहे तर तू सर्व काही का विसरत नाही? का तुझे आयुष्य 12 वर्षे मागे थांबले आहे? सर्व काही विसर बेटा, माझ्यासाठी विसर. हे म्हणण्यापेक्षा चांगले होईल आजी, टेबलावर ठेवलेला हा चाकू तू उचलून माझा गळा कापला तर बरे होईल. कारण 12 वर्षांपूर्वी जे काही घडले होते ते तू विसरू शकते, मी नाही. अर्जुन शेखावतसाठी तिरस्कार माझ्या नसांमध्ये रक्त बनून वाहत आहे आजी. आणि हा द्वेष अर्जुन शेखावतचा नाश किंवा माझ्या मृत्यूनंतरच संपेल. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हा द्वेष कधीच विसरणार नाही. आणि या युद्धात माझा श्वास जरी गेला तरी मी अर्जुन शेखावतचा नाश करूनच मरेल, आरव म्हणाला. ठीक आहे, जर तुझा अर्जुनबद्दलचा द्वेष तुझ्यासाठी तुझ्या जीवापेक्षा महत्त्वाचा असेल तर आजपासून मी तुझ्याशी याबद्दल काही बोलणार नाही. कारण तू तुझ्या प्राणाची आहुती देऊन असे सांगून माझे तोंड कायमचे बंद केले आहेस. पण बेटा, कोणाबरोबर दुश्मनी निभावण्यासाठी एका निष्पाप व्यक्तीला वेदना देणे हे योग्य आहे का? यशोदाने विचारले. आरवने लगेच डोळे मोठे करून तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, तू जर पायलबद्दल बोलत असेल तर ती माझ्या युद्धाचा भाग नाही आजी. तू मला चांगलंच ओळखतेस आजी. मी कधीच विनाकारण काही करत नाही. मधू चांगला परफॉर्मन्स देत नव्हती. ती नयनाच्या भूमिकेसाठी माझी निवड नव्हती आजी. पण मला हवे असते तर मी तिच्याकडून अभिनय करून तिला परफेक्ट नयना बनवू शकलो असतो. पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही. या नाटकात माझे सर्वस्व पणाला लागले आहे, त्यामुळे मी मधूला वेळ देऊ शकलो नाही. पण पायल नयनाचे पात्र स्टेजवर जिवंत करू शकते, म्हणून मी मधूची जागा पायलला दिली. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन? यशोदाने विचारले. आरव काहीतरी बोलणार इतक्यात त्याची नजर वर उभ्या असलेल्या पायलवर पडली. तो पायलकडे पाठ करून उभा राहिला आणि विषय बदलत यशोदाला म्हणाला, मीटिंगनंतर माझ्या नवीन TV शोची पत्रकार परिषद आहे. मला यायला उशीर होईल, म्हणून तू जेवून घे आणि औषधही घे. असे बोलून आरव पटकन तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायलही वळली आणि हळूच तिच्या खोलीत येऊन बेडवर बसली. तिच्या पायात खूप दुखत होते, म्हणून ती बेडवर पडली. ती आरव आणि यशोदा यांच्यात नुकत्याच झालेल्या संभाषणाचा विचार करत होती. तिने डोळे मिटले आणि मग पायाला आधार देत कूस बदलली. पण तिने कूस बदलताच डोळे उघडले तर तिला समोर उभा असलेला आरव दिसला. त्याला अचानक तिच्यासमोर उभा असलेला पाहून पायल घाबरून उठली. आरव हळूच तिच्याकडे आला आणि तिच्याजवळ बेडवर बसला. त्याने टेबलावर ठेवलेले औषधाचे पाकिट उचलले आणि त्यातून औषध काढून त्याच टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि दोन्ही पायाला देत म्हणाला, हे खाल्ले तर वेदना लवकर कमी होतील. आरवच्या भीतीने पायलने औषध घेतले आणि शांतपणे खाल्ले. आरवने तिच्या हातातून ग्लास घेऊन टेबलावर ठेवला आणि निघू लागला. पण दारापाशी पोचल्यावर त्याची पावले थांबली. तो थांबताच पायलच्या हृदयाचे ठोके वाढले. आरवने तिच्याकडे वळून पाहिलं आणि म्हणाला, जोपर्यंत तू या घरात आहेस तोपर्यंत तुझ्या कामावर लक्ष दे. तुला यापेक्षा जास्त काही ऐकण्याची किंवा पाहण्याची गरज नाही आणि तुला काहीच जाणून घेण्याची गरज नाही, समजले का? पायलने घाबरून हळूच हो मध्ये मान हलवली. मग आरव तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायलने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली, बापरे, वादळासारखं येतात आणि वाऱ्यासारखं निघून जातात. काहीच समजत नाही. कधी मनुष्य असतात आणि कधी राक्षस. पण ते जसेही आहेत ते कदाचित त्यांच्या भूतकाळात झालेल्या अपघातांमुळे 12 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडले होते, त्यामुळे ते असे झाले आहेत. पण काय घडले होते? पायल तिच्या खोलीत बसून आरवचाच विचार करत होती. तेवढ्यात यशोदा तिथे आली. तिला पाहताच पायल उभी राहू लागली. पण यशोदाने तिला थांबवले आणि म्हणाली, नाही बेटा, उठू नकोस. पाय दुखत असेल. मी ठीक आहे आजी. पायल उठायचा प्रयत्न करत म्हणाली. यशोदाने तिला पकडून पुन्हा पलंगावर बसवले आणि म्हणाली, तू किती ठीक आहेस ते मी पाहू शकते. पायल काहीच बोलली नाही. यशोदाने जवळ बसून पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाली,
बेटा, मला माहीत आहे की माझा आरव तुला खूप त्रास देतो आणि नकळत तुला दुखावतो, म्हणून त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते. आजी प्लीज, माझी वारंवार माफी मागून मला लाजवू नका. मी तुमचा खूप आदर करते आणि माझ्या मनापासून तुम्हाला माझं मानते. त्यामुळे प्लीज भविष्यात असं करू नका, प्लीज. पायल त्यांचा हात धरून म्हणाली. यशोदाने पायलच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, ठीक आहे बेटा, नाही करणार. पण तू मला तुझं मानतेस तर खरं सांग, तू या नाटकात काम करावे म्हणून आरवने तुझ्यासोबत काय केले? पायल हसत हसत म्हणाली, काही केले नाही आजी. मी माझ्या इच्छेने या नाटकात काम करायला तयार झाले. तू खोटं बोलत आहेस. मधू तुझी फ्रेंड आहे आणि जेवढं मी तुला ओळखते, तू तुझ्या स्वार्थासाठी तुझ्या फ्रेंडची जागा कधीच घेणार नाही. तर खरं सांग, आरवने तुझ्यासोबत काय केलं? यशोदाने विचारलं. पायलने पुन्हा हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, आजी माझ्यावर विश्वास ठेवा. आरव सरांनी काही केले नाही. हे नाटक मी स्वखुशीने साईन केलं आहे. त्यांनी माझ्यावर कोणताही दबाव टाकला नाही. ठीक आहे. आणि मधू काही बोलली नाही? तिने तुला काही प्रश्न विचारले नाहीत? यशोदाने पुन्हा विचारल्यावर पायलने काही क्षण विचार केला आणि मग म्हणाली, नाही आजी, मी या नाटकात काम करण्याबाबत तिची काहीही हरकत नाही. आरव सरांनी तुम्हाला सांगितले की त्यांनी मधूला का रिप्लेस केले? कारण ती त्यांची नैना बनू शकली नाही. हे सत्य आहे आणि हे सत्य मधूलाही कळले आहे. म्हणूनच तिनेच मला या नाटकात काम करायला सांगितले आहे. यशोदा पायलकडे एकटक पाहू लागली, जेणेकरून तिला तिचा चेहरा वाचता यावा. पण पायलनेही तिच्या चेहऱ्यावरून खरे माहिती होऊ दिले नाही. काही क्षणानंतर यशोदाने पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, ठीक आहे, तू म्हणत असशील तर मी मान्य करते की तू खरं बोलत आहेस. पण मी मूर्ख नाही पायल, आणि मी माझ्या नातवाला चांगलं ओळखते. आधी तो तुझ्या या घरात राहणे आणि नोकरी देण्याच्या विरोधात होता आणि मग त्याने घनश्यामभाई साहेबांची तब्येत बिघडली आहे असे खोटे बोलून मला ताबडतोब शहराबाहेर पाठवले आणि मग रातोरात तुला त्याच्या नाटकाची नायिका बनवली. एवढेच नाही तर त्याने तुला या घरात पण आणले. या सगळ्यांवरून गेल्या 24 तासात बरेच काही घडले आहे हे समजते. मी हे शोधून काढेल. घरात शिला आणि ऑडिटोरियममध्ये अनेक हेर आहेत माझे, जे मला चुटकी वाजवता सत्य सांगतील. पायल नजर खाली करून आजूबाजूला पाहू लागली. यशोदा उठली आणि म्हणाली, तू आराम कर. शिलाच्या हातून मी तुझ्यासाठी हळदीचे गरम दूध पाठवते, त्यामुळे तुझा त्रास थोडा कमी होईल. पायलने हळूच मान हलवली आणि यशोदा तिथून निघून गेली. ती निघून जाताच पायल स्वतःशीच म्हणाली, आजी आणि नातू दोन्ही सारखेच आहेत. त्यांच्यापासून कोणी काही लपवू शकत नाही. पण खरे कसे सांगू? आरव सरांच्या कृतीमुळे आजीची तब्येत आधीच खराब झाली आहे आणि आता मला या नाटकात घेण्यासाठी आरव सरांनी काय काय केले हे त्यांना कळले तर त्यांना खूप धक्का बसेल, म्हणून मी त्यांना खरे सांगू शकत नाही. इकडे आरव एका चित्रपटाच्या शेडजवळ आला, जिथे एका मोठ्या बजेटच्या चित्रपटासाठी एक अतिशय आलिशान सेट तयार होता. सेटपासून काही अंतरावर त्याने आपली गाडी थांबवली आणि मग नजर फिरवून त्या सेटकडे पाहू लागला. त्याने आपल्या कारमध्ये वेळ पाहिली आणि काउंटिंग करू लागला. 5, 4, 3, 2, 1, बूम. आरवने हे बोलताच सेटवर मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण सेट पेटू लागला. 2 मिनिटातच आकाशात आगीच्या उंच ज्वाळा दिसू लागल्या. आरवने त्या ज्वाळांकडे पाहिलं आणि मग एक तिखट हास्य करत गाडी स्टार्ट करून निघून गेला. इकडे मुंबईतील वर्सोवा येथील एका अतिशय आलिशान इमारतीच्या 5व्या मजल्यावर आपल्या मोठ्या केबिनमध्ये बसून एक मध्यमवयीन व्यक्ती फाईल बघत होती. त्याच्या नावाची एक नेम प्लेटही होती, ज्यावर अर्जुन शेखावत मोठ्या अक्षरात लिहिले होते. त्याचे डिझायनर कपडे सांगत होते की तो खूप श्रीमंत माणूस आहे. मग एक 25-26 वर्षांचा गोरी त्वचा असलेला मुलगा राखाडी रंगाचा सूट घातलेला रागाने त्याच्या केबिनमध्ये दरवाजा उघडला आणि आत येताच म्हणाला, डॅड, दास्ताने मोहब्बतच्या सेटवर ब्लास्ट झाला आहे. अर्जुनने आश्चर्यचकित न होता आपल्या मुलाकडे पाहिले, पण तो काहीच बोलला नाही. त्यांचा मुलगा रागाने टेबलावर हात मारून म्हणाला, डॅड, आपले करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर थोडीही चिंता नाही का डॅड? अर्जुनने फाईल टेबलावर ठेवली आणि आपल्या मुलाकडे बघून म्हणाला, कबीर, चेहऱ्यावर चिंता दिसली म्हणजे आपले करोडो रुपये आपल्याला परत मिळतील का? कबीर रागाने दुसरीकडे पाहू लागला. अर्जुन उठला, त्याच्या जवळ आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, कबीर,
तू माझा मुलगा असूनही जर तू संयम राखायला शिकला नाहीस तर तू काय शिकलास? राग आल्याने नुकसान भरून निघत नाही, पण ब्लड प्रेशर नक्कीच वाढतो. ओ हो प्लीज डॅड, यावेळी खरंच माझे डोके खूप तापले आहे. प्लीज माझे टेम्परेचर आणखी वाढवू नका. आमचे किती नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी मी सेटवर जात आहे. सेटवर कोणी मेले तर आपण अडचणीत येऊ आणि किती दिवस हा प्रोजेक्ट होल्ड ठेवावा लागेल कुणास ठाऊक. तुम्ही येत आहे की मी एकटाच जाऊ? कबीरने विचारले असता अर्जुन आला आणि पुन्हा त्याच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला, तिथे काहीच होणार नाही, कारण एकाच वेळी 4 गॅस टाक्या फुटल्यामुळे स्फोट झाला आहे. कबीरने आश्चर्याने विचारले, याचा अर्थ ही बातमी तुमच्यापर्यंत आधीच पोचली होती का? हो, मला 5 मिनिटांपूर्वी फोन आला होता. कोणाचाही जीव गेलेला नाही, फक्त सेट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अर्जुनने हे सांगताच कबीरचा राग आणखी वाढला आणि तो ओरडला, तरीही तुम्ही इथे बसले आहे जसे काही झालेच नाही. असं तुम्ही कसं करू शकता? हा माझा ड्रीम प्रोजेक्ट असून 10 वर्षांनंतर मी त्यावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचा सेट जळण्याचा अर्थ समजतो ना तुम्हाला? या चित्रपटाला पुन्हा विलंब होणार आहे. रिलॅक्स बेटा, एवढं त्रास करून घ्यायची काही गरज नाही. इथे शांत बस आणि कोल्ड्रिंक पिऊन डोकं शांत कर, कारण या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग मी काढला आहे. अर्जुन हे बोलताच कबीर आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. समस्येतून बाहेर येण्याचा मार्ग हे जाणून कबीरने क्षणभर विचार केला आणि मग तो आपल्या वडिलांकडे आला आणि विचारले, डॅड, नुकसान इतके मोठे आहे तर आपण ते कसे भरून काढणार? सेटला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई विम्याद्वारे होऊन जाईल आणि आता सेट पुन्हा बांधण्याची गरज नाही. आपण एका किल्ल्यात चित्रपट शूट करू. टेबलावर ठेवलेला फोनचा रिसिव्हर उचलत अर्जुन म्हणाला आणि नंबर डायल करू लागला. कबीर पुन्हा विचारात पडला. मग अर्जुनने फोनवर विचारले, आग विझली का? नाही सर, खूप भयंकर आग लागली होती. ती विझवायला 4 तास लागतील. मला वाटतं तुम्ही इथे यावं, नाहीतर विमा कंपनीला वाटेल की ही आग आम्ही स्वतः विम्याच्या पैशांसाठी लावली आहे. आपल्याला इन्शुरन्स क्लेम करायला अडचण येऊ शकते. प्लीज, दुसऱ्या टोकाकडून कोणीतरी म्हणाले. अर्जुनने कबीरकडे पाहिले आणि फोनवर म्हणाला, कबीर येत आहे. दुसऱ्या टोकाला फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला पुढे काही बोलायचे होते त्याआधीच अर्जुनने कॉल डिस्कनेक्ट केला. म्हणजे तुम्ही येत नाही बाबा? कबीरने विचारल्यावर अर्जुनने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाला, नाही, तू तिथे जा आणि परिस्थिती हाताळ. माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. अर्जुनने हे बोलताच कबीर रागाने दरवाजा आपटत तिथून निघून गेला. तो निघून जाताच अर्जुनने टेबलावर ठेवलेला पेपरवेट फिरवला आणि म्हणाला, यावेळी माझ्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सिलेंडर फुटले कसे आणि सगळे एकत्र कसे फुटले? आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे सिलेंडर फुटला तर कोणीतरी भट्ट्या पेटवल्या असाव्यात. मग कोणाला दुखापत का नाही झाली? तिथे खूप लोक काम करत होते, मग लोक कशी मेली नाही? असे बोलून तो विचारात पडला. त्याने ताबडतोब कोणाला तरी फोन केला आणि दुसऱ्या टोकाकडून फोन रिसिव्ह होताच तो म्हणाला, दीपक, प्लीज मला माहिती काढून सांग की हा अपघात झाला तेव्हा आरव कुठे होता? TV चालू करा सर. आरव गेल्या 2 तासांपासून पत्रकार परिषदेत व्यस्त आहे. आज त्याच्या नवीन TV शोची पत्रकार परिषद आहे. आधी सध्या त्याच्या नवीन TV मालिकेतील पात्रांची ओळख मीडियासमोर करत आहे आणि आरव नेहमीप्रमाणे मीडियासमोर नसून तिथेच उपस्थित आहे, दीपक म्हणाला. अर्जुनने टेबलावर ठेवलेला रिमोट उचलला आणि TV चालू केला आणि पाहिले की आरव खरंच पत्रकार परिषद घेत आहे. तो त्याच्या खुर्चीवरून उठला आणि आरवकडे बघत त्याने दीपकला विचारले, काल रात्री आरवने त्याच्या नाटकाची नायिका मधुला रातोरात रिप्लेस केले आहे. आता त्याच्या नाटकाची नायिका कोण आहे ते शोध. यस सर, दीपकने हे सांगताच अर्जुनने कॉल डिस्कनेक्ट केला आणि मनात म्हणाला, मी तुला चांगले ओळखतो आरव. तू आमचा नाश करणे हेच तुझ्या आयुष्यातील ध्येय बनलेले आहे. धन्यवाद.